इस्रोमधून अनुभवी शास्त्रज्ञांच्या राजीनाम्याची मालिका सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे 100 ते 120 शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी राजीनामे दिल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। गगनयानसह राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमांवर कार्यरत ग्रुप ए च्या शास्त्रज्ञांचे राजीनामे किंवा स्वेच्छा निवृत्ती आता सरसकट मंजूर केली जाणार नाही। महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रत्येक प्रस्तावावर अंतराळ विभागाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। मात्र केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोमध्ये मनुष्यबळाचे कोणतेही गंभीर संकट नसल्याचा दावा केलाय। आपल्यासोबत खगोल अभ्यासक लीना बोकील आहेत। बोकील मॅडम, ह्या अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या राजीनाम्याचा अर्थ काय घ्यायचा आणि किती परिणाम होऊ शकतो भारताच्या स्पेस प्रोग्रामवर त्याचा? इस्रोच्या इतिहासात आवाज येतो का? हो, बोला बोला। इथे एको येतोय? ठीक आहे, मी रेक्टिफाय करायला सांगते। तुमचा आवाज येतोय, तुम्ही सलग बोला। ओके। इस्रोच्या इतिहासात हे असं पहिल्यांदाच घडलेलं आहे। गेल्या 50 वर्षांमध्ये असं कधी झालं नव्हतं। 100च्याहून अधिक सायंटिस्ट, इंजिनियर्स रेसिग्नेशन म्हणजे राजीनामा देऊन किंवा VRS घेऊन जर जाणार असतील तर एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की आता गगनयान मोहीम जी खूप म्हणजे एकदमच बहुचर्चित आहे, महत्वाकांक्षी आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। तर इथे काम करून, या प्रोजेक्टवर काम करून जर सायंटिस्ट बाहेर जाणार असतील तर ही इन्फॉर्मेशन नक्कीच बाहेर लीक होऊ शकते। त्यामुळे रेस्ट्रिक्शन्स आहेत। मी इस्रोच्या फेवरमध्ये पण नाही आणि सायंटिस्ट इंजिनियर्सच्या पण फेवरमध्ये नाही, पण हा जर मी म्हणजे थोडा हा अभ्यास केला आणि ही जर गोष्ट एक्सप्लेन करायला लागली तर मला असं म्हणायचं आहे की मे बी सॅलरीज त्यांना त्या मनाने कमी आहेत। म्हणजे कसे तर आता खाजगी कंपन्या आहेत, स्पेस स्टार्टअप्स, तर तिथे कमी वयाचे आणि अनुभवी कमी एक्सपिरियन्स वाल्या जर यंग सायंटिस्ट इंजिनियर्सना इथल्या इस्रोच्या सायंटिस्ट इंजिनियर्स पेक्षा जास्ती सॅलरी मिळत असेल तर थोडा कुठेतरी हा अनफेअर ही गोष्ट होते। आणि इस्रोमध्ये काम करणाऱ्या या डेडिकेटेड सायंटिस्ट इंजिनियर्सना खूप त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते, देशासाठी करतात हे काम। तर इस्रो आणि DRDO हे अति सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट्स आहेत आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेस मध्ये हे येतं, इस्रो येते। सो जर सायंटिस्ट इतक्या मोठ्या प्रमाणात सोडून जाणार असतील तर नक्कीच इट इज अ रेड सिग्नल फॉर इस्रो आणि असं नाही व्हायला पाहिजे, कारण गगनयान ही खूप महत्वाची मिशन आहे भारतासाठी, इस्रोसाठी। आणि त्यानंतर चांद्रयान 4, मग शुक्रयान, मग मंगलयान 2 आणि असे अनेक मोठ्या मोठ्या मोहिमा येणार आहेत। आणि या सायंटिस्ट इंजिनियर्सने कधी ना कधीतरी या गोष्टींवर, प्रोजेक्ट्स किंवा मिशन्सवर काम केलं असेल नक्कीच गेल्या 2-3 वर्षांमध्ये। तर जर ते बाहेर जाऊन दुसऱ्या इव्हन प्रायव्हेट स्पेस सेक्टरमध्ये जॉईन झाले तरी हा एक इस्रोसाठी धोकाच आहे, एक प्रकारची रिस्क आहे। आणि दुसरं म्हणजे त्यांना तिथे कमी रेस्ट्रिक्शन्स असतात। प्रायव्हेट IT सेक्टर किंवा प्रायव्हेट स्पेस सेक्टरमध्ये त्यांना जर चांगली ट्रीटमेंट आणि सॅलरीज मिळत असतील तर नक्कीच ते जाऊ शकतात। बट दिस इज नॉट लाईक एनी ऑटोमोबाईल किंवा इतर इंडस्ट्री असतात ना, IT किंवा मेकॅनिकल इंडस्ट्री सारखी नक्कीच नाही आहे, कारण ही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते जी आतली गोष्ट बाहेर नाही जाऊ शकत, अशा गोष्टी। सो इट इज व्हेरी रिस्की आणि हा एक मोठा म्हणजे क्रिटिकल हा पार्ट आहे, भाग आहे। इस्रोने पण विचार केला पाहिजे, डिपार्टमेंट ऑफ स्पेसने काहीतरी एक मेमोरंडम हा काढलेलाच आहे, पण त्या सगळ्या सायंटिस्टना रिटेन केलं पाहिजे, कारण मॅन आणि मशीन हे कॉम्बिनेशन असतं। आणि स्पेस मिशन्स मध्ये मी म्हणेन नक्कीच मॅन पॉवर, ह्युमन रिसोर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। आणि हे डेडिकेटेड सायंटिस्ट जे रात्रंदिवस काम करतात आणि मग आपण बघतो यशस्वी मोहिमा झालेल्या आहेत। सो नक्कीच ते डिझर्व करतात। दे आर टॅलेंटेड, एक्स्ट्रीमली प्रोफाउंडली टॅलेंटेड, इंटेलिजंट, बुद्धिमान आहेत, तर त्यांना नक्कीच चांगली सॅलरी पॅकेज मिळायला पाहिजे। आणि अनफॉर्च्युनेटली त्यांना 10-12 लाख असं पॅकेज असतं। दिस इज अ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, परंतु आता आपण कम्पेअर नाही करू शकत
देर आर मेनी सायंटिस्ट इंजिनियर्स, म्हणजे मी ज्यांना ओळखते, काही जण म्हणतात पैसे एकीकडे, पैसा हा एक भाग आहे, फायनान्शियल बेनिफिट्स, आणि एक आहे समाधान वाटतं की देशासाठी करत आहोत आपण, हा एक अभिमानाची ही गोष्ट आहे. सो सगळेच असे नसतात ना. बरोबर. आणि जर थोडी ही अशी गोष्ट होत असेल, आता घडात लागलेली आहे, आणि आपल्याला एक गोष्ट माहितीच असेल की स्पेस इज साऊथ डॉमिनेटेड, दक्षिण भारतात, म्हणजे बँगलोरला हेडक्वार्टर्स आहेत इस्रोचे, आणि श्रीहरिकोटा म्हणजे आंध्र प्रदेश मधून प्रक्षेपण होतं. इस्रोचे अनेक सेंटर्स बँगलोरला आहेत, आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर इन केरळा. तर दक्षिण भारतीय लोक आहेत बहुसंख्येने इथे जॉब करणारे, आणि त्यांना आता साऊथ इंडियामध्येच नवीन म्हणजे यंग, अगदी IT फ्रेश, IT किंवा मेकॅनिकल किंवा स्पेस इंजिनियर्स IIT मद्रास किंवा असे इतर युनिव्हर्सिटीज मधून, IITs मधून किंवा BTech MTech करून बाहेर आलेले लगेच आता स्पेस स्टार्टअप सुरू करायला लागलेले आहेत. मग त्यांना नक्कीच गरज आहे या सायंटिस्टची, आणि ते जर मोठी सॅलरी ऑफर करत असतील, हे सायंटिस्ट नॅचरली जर ते इथे सॅटिस्फाईड नसतील किंवा काही गोष्टी अगदी खरं आहे. म्हणजे परदेशात सुद्धा स्पेस इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे भारतीय आहेत, त्यांच्यातल्या अनेकांशी बोलताना सुद्धा भारतामध्ये सॅलरी आणि मिळणाऱ्या फॅसिलिटीज हा एक खूप मोठा इश्यू आहे भारतामध्ये येऊन काम न करण्याचा या सायंटिस्टचा. धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल.